अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड येथील फॅमिली विश्व मॉल लगतच्या डीपी रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट युवराज शिंदे यांच्या सहकार्यानं वृक्षारोपणाचा आणि बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटप हा उपक्रम पार पडला। याप्रसंगी माजी प्राचार्य खासेराव शितोळे, आयोजक ॲडव्होकेट युवराज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अजय चितळे, पारुनाथ ढोकळे, प्राध्यापक भगवान काटे, LB म्हस्के, शिवाजी शिंदे, राजेंद्र शिंदे, देवा होले, अरुण ढाकणे, संभाजी चौधरी, गणेश बेरड, शेषराव आगळे, शंकर शिरसूल, सतीश लगड, पंडित हराळ, बाबासाहेब आंधळे, केशव चेमटे, सुधाकर बोल्ली, दत्तात्रय मित्याल, पुंडलिक आरवडे, किशोर नावकार, रोहित काळोखे, विवेक खोसे, कोरडेसर यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते। यावेळी माजी प्राचार्य खासेराव शितोळे म्हणाले की पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ऋतुमानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून अवेळी पाऊस, कोणत्याही ऋतूत ऊन, वारा, थंडी आणि पावसाचं असंतुलित चक्र अनुभवायला येत आहे। याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता प्रत्येकानं सामाजिक बांधिलकी जपत निसर्गावर प्रेम करणं आवश्यक आहे। ॲडव्होकेट युवराज शिंदे हे गेली अनेक वर्षांपासून कल्याण रोड परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत असून त्यांनी हाती घेतलेला वृक्षारोपण आणि संवर्धनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे। पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी चांगलं कार्य उभं करणं आवश्यक असून वाढते तापमान आणि महानगरातील वायू प्रदूषणाचा विचार करता वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज बनली आहे। वृक्ष आपल्याला 24 तास मोफत प्राणवायू देतात। समाजात वावरत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो। या भावनेतून बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडलं असं त्यांनी म्हटलंय। तर ॲडव्होकेट युवराज शिंदे म्हणाले की कल्याण रोड परिसराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला। त्यातून या भागासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून मूलभूत प्रश्नांसह विविध विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कल्याण रोड हे विकसित उपनगर व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असून वृक्षारोपण आणि संवर्धन ही लोक चळवळ व्हावी याकरिता सर्वांना सोबत घेऊन हरित कल्याण रोड निर्माण करण्याचं काम हाती घेतलं जाईल। सण, उत्सव आणि वाढदिवस साजरे करताना सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपणं काळाची गरज आहे असं त्यांनी नमूद केलं। तर यावेळी 100 बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना पारुनाथ ढोकळे म्हणाले की ॲडव्होकेट युवराज शिंदे हे कोणतेही पद नसतानाही कल्याण रोड परिसराच्या विकासासाठी सातत्यानं कार्यरत असून जनतेचे छोटे मोठे प्रश्न सोडविण्याचा ते प्रयत्न करतात। त्यांनी सुरू केलेलं वृक्षारोपण आणि संवर्धनाचं कार्य कौतुकास्पद आहे। प्राध्यापक भगवानराव काटे यांनी देखील यावेळी वृक्षारोपणाचं महत्त्व विशद केलं। यावेळी संभाजी चौधरी यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार प्रदर्शन शिवाजी शिंदे यांनी केले। सामाजिक कामाची बांधिलकी असणारे आदरणीय ॲडव्होकेट युवराजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कल्याण रोड परिसराच्या वतीनं आदरणीय युवराज भाऊंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। युवराज भाऊंचा आज वाढदिवस आहे, परंतु वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक काम त्यांच्या हातून होतोय ही अतिशय महत्त्वाची आणि विशेष गोष्ट आहे। खरा वाढदिवस काय असतो ते आज युवराज भाऊंकडून शिकावं ही फार महत्त्वाची गोष्ट। समाजामध्ये काम करत असलेल्या वंचितांना न्याय देण्यासाठी आणि समाजातील लोकांसाठी महत्त्वाची ज्या वस्तू आहेत ते वाटप करणं, कामगारांना साहित्य देणं ही खराच काळाची गरज आहे ती ओळखली आणि युवराज भाऊंनी आज त्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवली। त्यांचं कल्याण रोड परिसराच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यानंतर आजच आपण ह्या रोडवर जे बसलेलो आहोत, आज तुम्हाला माहिती आहे मागच्या महिन्यामध्ये इतकं ऊन होतं, भयान ऊन होतं, त्यावेळेस सगळे म्हणायचे झाडं पाहिजे, झाडं पाहिजे, झाडं पाहिजे। पण मला वाटतं युवराज भाऊंनी आज या रोडला वृक्षारोपण केलेलं आहे। याच्यासाठी आदरणीय युवराज भाऊंना आपण जोरात टाळ्यावरून अभिनंदन केलं पाहिजे, कारण आज खरी काळाची गरज झाडांची आहे आणि खरी गरज कामगारांना त्यांना साहित्य मिळण्याची खरी गरज आहे। या संयोगातून हा वाढदिवस आदरणीय युवराज भाऊंनी साजरा करतायत ही आपल्या
समाजासाठी आणि या कल्याण रोड परिसरासाठी अतिशय आदर्श भूमिका आदरणीय युवराज भाऊंनी घेतली. निश्चित समाजासाठी हा एक कौतुकास्पद गोष्ट आपल्या वाढदिवसातून त्यांनी साजरा केला. निश्चित आम्हा कल्याण रोड वासियांसाठी युवराज भाऊंचं या ठिकाणी मनापासून अभिमान वाटतो. या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य शितोळे सर, आदरणीय LB मस्के सर, आदरणीय माझे नगरसेवक, ते सुद्धा त्यांच्या भागामध्ये खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. असे अजय भाऊ चितळे आमच्या कल्याण रोड परिसरामध्येच राजकारणातून आता सध्या आमच्याबरोबर असणारे आदरणीय देवाभाऊ होले, आदरणीय पंडितराव हरागुरू, नागोडेबाबा आंधळे सर आणि युवराज भाऊंचे सर्व मित्रपरिवार आणि सर्व आपण उपस्थित आमचे सर्व ज्येष्ठ नागरिकांचं खूप मोठं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळते. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. युवराज भाऊंच्या माध्यमातून युवराज भाऊंनी आज वाढदिवस आहे, आज कार्यक्रम करता असं नाही आहे. त्यांचं काही ना काही कार्यक्रम हा चालूच असतो. म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप असेल, दप्तर वाटप असेल किंवा स्पर्धा असेल महालक्ष्मीच्या नवरात्राच्या दिवशी, किंवा विद्यार्थ्यांना वह्या वाटप असेल, शालेय वस्तू वाटप असेल, असे अनेक उपक्रम त्यांचे चालू असतात. कारण त्यांचा आम्हाला कायम फोन असतो, सर आज कार्यक्रम. मी त्यांना म्हणतो असो, युवराजी अरे किती कार्यक्रम करता तुम्ही. म्हणजे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खरोखर त्यांच्या हातून खूप मोठं सामाजिक कार्य घडो आणि त्यांच्या मनातले स्वप्न निश्चित आज जरी साकार झाले नसले तरी भविष्यात ते नक्की साकार होतील, हीच महालक्ष्मीच्या मी प्रार्थना करतो आणि युवराज भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी युवराज भाऊंचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गुरुवार शितोळे सर, तसेच ढोकळे सर, मस्के सर, ओले साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित राहिलं. त्यांचं मी या ठिकाणी युवराज भाऊंच्या मित्रमंडळाच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. खरं पाहिलं तर युवराज शेठ यांचं कार्य हे खूप मोठं कार्य आहे. नवरात्र असन, नवरात्रीतले 9 दिवस त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम असतात. गणपती उत्सव असतो, गणपती उत्सवातसुद्धा त्यांचा मोठा कार्यक्रम असतो. असे वर्षभर त्यांचे कार्यक्रम काही ना काही चालूच असतात. शिवजयंती असती, संभाजी महाराज जयंती असती. आज त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सर्व साहित्यांचं वाटप त्यांनी या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि या भागातील जे कामगार वर्ग आहे, बांधकाम कामगार, त्यांना हे साहित्य आज या ठिकाणी मिळणार आहे. तसेच हा जो रोड आहे, या रोडला आज त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे आणि या वृक्षारोपणाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं. त्यांना या रोडला जर पाहिलं आपण सरळ तर एकसुद्धा झाड नाही. आज सर्व झाडं हे या रोडच्या कामामध्ये तुटली गेलेली आहेत. पण नव्याने या ठिकाणी आता ही झाडं फुलणार आहेत, मोठे मोठे त्याचे वृक्ष तयार होणार आहेत आणि या परिसरातील सर्व नागरिकांना त्याचा सावलीचा फायदा या रूपाने मिळणार आहे. जसं हे झाडं बहरत जातील तसंच युवराज भाऊंचं कार्यसुद्धा हे दिवसेंदिवस बहरत जावं आणि मी त्यांना माझ्या वतीने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं राजकीय कारकिर्दीला त्यांना शुभेच्छा देतो. बरोबर, आम्ही जरी खालच्या बाजूला म्हणजे विद्या कॉलनी, समतानगर या बाजूला राहत असलो तरी आमच्या गावचे बरेचसे लोक आनंद पार्क आणि अनुषानगरमध्ये राहतात आणि त्या परिसरामध्ये त्यांच्याकडं आमचं येणं जाणं होतं. त्यामुळं त्या परिसराचा कशा पद्धतीनं युवराज शेठने विकास केला हे आम्ही त्या ठिकाणी पाहतो. आणि मग असं धडाडीचं नेतृत्व जर पुढे येत असेल आणि आपल्या प्रभागाचा विकास होत असेल तर निश्चितच ही अगदी भूषणावह बाब आहे. तेव्हा मी जास्त वेळ न घेता पुन्हा आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकातर्फे युवराज भाऊच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभावं आणि काम करण्याची अशीच प्रेरणा राहावी अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. विचारमंचावरती असलेले सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक बंधूंनो, मी पाहतो गेल्या 8-10 वर्षापासून कुठल्याही प्रकारचं पद आपल्या नसतानाही या परिसरामध्ये धडाडीनं काम करण्याचा प्रयत्न
आतापर्यंत युवराज भाऊंनी केलेलं आहे आणि ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की एखाद्या व्यक्तीकडे काम करण्याची इच्छा आहे जबरदस्त, पद मात्र नाही तरी देखील काम करताय, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आतापर्यंत या अनुसायनगरचा विकास घडवून आणला, परिसरामधला विकास घडवण्यासाठी आता सध्या प्रयत्न करत आहेत. गेले अनेक वर्ष त्यांचा प्रयत्न चालू आहे. वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. आता डोकळेसरांनी सांगितलं त्याप्रमाणे गणपती उत्सव केला जातो. गणपती उत्सव, शिवजयंती, नवरात्र असे सगळे उपक्रम आहेत आणि ह्या उपक्रमांच्या माध्यमातून सतत काही ना काहीतरी काम चालू असतं. आज आता नोंदणी केलेल्या कामगारांना साहित्याचं वाटप केलं जाणार आहे, वृक्षारोपण केलं जाणार आहे. इथं सध्याच एक वृक्ष लागून झालेले आहेत, आणखी लावून होती. वृक्ष लागणं फार महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं जे आहे की लावलेला वृक्ष, लावलेली झाडं ही जगवली पाहिजे. कारण सरकारनं आतापर्यंत कोट्यावधी झाडं लावली, पण बऱ्याचदा असं पाहायला सापडतं की कोट्यावधीमधली किती जगली आणि कितींना पाणी घातलं गेलं आणि त्यांचं संरक्षण केलं गेलं, हा महत्त्वाचा मुद्दा असतो. मला खात्री आहे युवराज भाऊंनी झाडं लावली तर त्याला बरोबर ट्री गार्डही लावले. हेतू त्यातला एकच आहे की झाड जगलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. आणि झाडं जशी मोठी होतात तसतशी आपल्या स्वतःच्या सगळ्या परिसराची शोभा तर वाढतेच, परंतु मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, सावली मिळते आणि वातावरण थंड राहण्यासाठी मदत होते. हे सगळं त्याच्यामुळे घडतं. युवराज भाऊंनी या संदर्भामध्ये केलेलं काम आणि यापुढे करणार असलेलं काम, या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना सातत्यानं मोठ्या प्रमाणात उत्साह मिळत राहिला, प्रेरणा मिळत राहील आणि या प्रेरणेमुळेच ते काम करत आहे. संकटं भरपूर आली, गेल्या निवडणुकीमध्ये अपयशही आलं, परंतु अपयशानं खचून न जाता पुन्हा परत पुढे काम करणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना त्यांनी सातत्यानं आपल्या मित्रमंडळांच्या मार्फत प्रेरणा घेऊन काम केलेलं आहे आणि अशी प्रेरणा त्यांना सतत मिळत राहावं आणि त्यांच्याकडून याचप्रमाणे भविष्यामध्ये सुद्धा आणखी काम व्हावं, चांगल्या प्रकारचं परिसराचा विकास घडून यावा आणि त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर यश मिळावं, अशा प्रकारची मी मनापासून प्रार्थना करतो. परमेश्वराला विनंती आहे की त्यांना उत्तम आरोग्य लाभावं आणि त्याचबरोबर त्यांना काम करण्याचा जो त्यांचा उत्साह आहे तो कायम टिकून राहावा, अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. धन्यवाद. मी एक सांगतो की आम्ही बऱ्याच दिवसापासून की या सामाजिक क्षेत्रात आमचे मार्गदर्शक आमदार संग्राम भैया जगताप आणि तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बांधकाम कामगार असेल, काही आमच्या भागातील काही सामाजिक प्रश्न असतील, तसेच बरेचसे जो वर्ग आहे मजूर वर्ग, त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काम कसं करता येईल, तसे आमचे शालेय विद्यार्थी असतील, सर्व स्तरातील पूर्ण कसा विकास झाला पाहिजे या मला संग्राम भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरंचसं काम आम्ही करत आलेलो आहे. येत्या इलेक्शनला माझे मिसेस राष्ट्रवादी तिकीटावर इलेक्शनला उभी होती. काही आमच्या बंडखोरीमुळे, पक्षातील बंडखोरीमुळे आमचा पराभव झाला. व तो पराभव न खचून जाता इथून पुढेही आम्ही सर्व सामाजिक क्षेत्रात तसंच राजकीय क्षेत्रात परत चांगल्या जोमाने चांगले काम परत आम्ही सुरू केलेले आहेत. इथून पुढेही चांगले काम आम्हाला जेवढं करता येईल कल्याण रोडसाठी तेवढे आम्ही सर्व आमचे मार्गदर्शक घोषे सर असतील, एल बी मस्के सर असतील, तसेच ढोकळे सर असतील, या सर्व आमच्या जे शितोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम इथून पुढे ही चांगल्या पद्धतीने करणार आहोत. आणि त्यामुळे हे जे सर्व भगिनी इथं बऱ्याच वेळ बसले त्यांची पहिले मी दिलगिरी व्यक्त करतो की जरा थोडा कार्यक्रमाला उशीर झाला आणि थोडं लगेच आता आपण कार्यक्रमाला सरांचं हे झालं की लगेच सुरू करू. 2 मिनटं फक्त. धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.